नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या जॉग्राफीच्या या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. हळूहळू गट ब पूर्व परीक्षा जवळ येत चालली आहे आणि ह्या जी काही पूर्व परीक्षा जवळ येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये जॉग्राफीचा स्कोअर आपला आउट ऑफ असला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण काय घेऊन आलोय जर बघाल तर रिव्हिजनचा रणसंग्राम वाली सिरीज घेऊन आलोय आणि ह्या सिरीज मध्ये आज कुठे जर बघितलं तर भाग 1 मध्ये आपण ह्या सिरीजच्या भाग 1 मध्ये जी काही प्रश्न घेतली आहेत आपण त्या प्रश्नांची PDF तुम्हाला मी आधीच सांगून देतो. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉग्राफी बाय अवधूत सर या टेलिग्राम चॅनलवरती ही PDF उपलब्ध आहे. त्याच्या खाली मी जाणीवपूर्वक पेज जोडले जिथं काही आपल्याला नवीन कंटेंट ह्या डिस्कशन मध्ये मिळेल. तो नवीन कंटेंट तुम्ही नोटबुक वरती किंवा तुमच्या त्या ब्लँक पेज वरती लिहून घेऊ शकता. कुठे आपण रिव्हिजनचा रणसंग्राम जर बघितलं तर भाग 1 मध्ये ह्या भाग 1 मधल्या प्रश्नांकडे जाऊयात. एक जर बघितलं तर कुठं असेल प्रश्न क्रमांक 1 काय सांगतोय, ज्या प्रदेशात पुढील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान किंवा विधाने ओळखा. ज्या प्रदेशात पावसाचं प्रमाण 50 सेंटीमीटर किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे त्या भागामध्ये काय केली जाते तर जिरायती शेती केली जाते. कोण असेल? जिरायती शेती म्हणा किंवा कोरडवाहू शेती म्हणा कुठे केली जाते? विशेषतः पर्जन्याच्या प्रमाणानुसार जर बघाल तर शेतीचे प्रकार ओलिताची शेती असेल किंवा आर्द्र शेती असेल, त्याच्यानंतर बागायती, त्याच्यानंतर कोरडवाहू किंवा जिरायती शेती असेल. ज्या भागात पाऊस अतिशय कमी पडतो त्या भागामध्ये तुमच्याकडे जिरायती शेती केली जाते किंवा कोरडवाहू. स्टेटमेंट काय असेल तर स्टेटमेंट सुद्धा बरोबर असेल. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक जलसिंचन कालव्यांच्या माध्यमातून केलं जातं किंवा काय तर महाराष्ट्रात सर्वात जास्त जलसिंचन विहिरींच्या माध्यमातून केलं जातं. महाराष्ट्रात 56% जलसिंचन विहिरींच्या माध्यमातून केलं जातं. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट काय राहील तर हे स्टेटमेंट चुकीचं राहील. महाराष्ट्रात पहिल्यांदा जलसिंचन आयोगाची स्थापना 1962 मध्ये करण्यात आली. स गो बर्वे नावाचे व्यक्ती आहेत. कोण असतील जर बघितलं तर स गो बर्वे नावाचे व्यक्ती आहेत आणि ह्या व्यक्तींच्या अध्यक्षतेखाली 1962 मध्ये महाराष्ट्रातला पहिला जलसिंचन आयोग स्थापन केला. आणि त्याच्यानंतर मग दुसरा जलसिंचन आयोग कधी स्थापना आहे तर 1999 ला दुसऱ्या जलसिंचन आयोगाची स्थापना आहे. हे विधान बरोबर असेल. आपल्याला काय विचारलंय? योग्य विधाने ओळखा असं विचारलंय तर अ आणि क विधान बरोबर असणारा पर्याय क्रमांक कुठे दिसतोय तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय. ह्याच्याबद्दलची थोडीशी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे नसेल तर लिहून ठेवा. पावसाच्या प्रमाणानुसार शेतीचे प्रकार आहेत. ओलीत शेती असेल तर 200 ते 400 सेंटीमीटर पाऊस, आर्द्र शेती असेल तर 100 ते 200 सेंटीमीटर पाऊस, बागायती शेती असेल तर 50 ते 100. बागायती शेतीसाठी तुमच्याकडे जलसिंचनाच्या सुविधा सुद्धा उपलब्ध असायला पाहिजे. तुमच्याकडे विहिरी, बोरवेल, शेततळे वगैरे तुम्हाला तर बागायती शेती करता येते. आणि कोरडवाहू किंवा जिरायती शेती कुठं असेल तर 50 सेंटीमीटर किंवा त्याच्यापेक्षा कमी पाऊस असेल तर तुमची कोरडवाहू शेती. हे शेतीचे प्रकार कदाचित विचारले जाऊ शकतात. आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त जलसिंचन विहीर, त्याच्यानंतर मग कालवे आणि त्याच्यानंतर कोण असेल तर तलाव. विहिरींच्या माध्यमातून 56%, कालवे 23%, तलाव 15%. उपसा जलसिंचन ज्याला तुम्ही लिफ्टिंग इरिगेशन असं म्हणता ते सुद्धा 8% इतकं महाराष्ट्रात लिफ्टिंग इरिगेशन. पण पहिले किमान 3 आपल्याला तरी बेसिक माहिती असायला पाहिजेत. कुठे जाऊयात तर प्रश्न क्रमांक 1 बद्दलची ही थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्याकडे ही लिहिलेली असावी. त्याच्यानंतर 2000 जर बघितलं तर सन 2022-23 नुसार महाराष्ट्र पवन ऊर्जेच्या स्थापित क्षमतेच्या बाबतीत कितव्या क्रमांकावरती होता ही जरा गोष्ट बारकाईने बघा. अलीकडच्या काळामध्ये पवन ऊर्जेच्या बाबतीत बरेच वर्ष झालं, मागच्या काही कालखंडामध्ये तुम्हाला पवन ऊर्जा, सौर ऊर्जा ह्यांच्यावरती प्रश्न नाहीत. जलविद्युत, औष्णिक, अणुऊर्जा ह्यांच्यावरती सातत्याने प्रश्न विचारता येईल. कदाचित यावेळेस तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये जर बघितलं तर इथं पवन ऊर्जा, सौर ऊर्जा किंवा ह्या रिलेटेड आणखी कुठेतरी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्या संदर्भात जर बघितलं आता नीट आकडेवारी बघा. 2019 ची जी काही आकडेवारी होती त्याच्या बाबतीत जर बघितलं तर तामिळनाडू 1 नंबरला होता आणि महाराष्ट्र कितव्या क्रमांकावरती होता तर पवन ऊर्जेच्या स्थापित क्षमतेच्या बाबतीत महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावरती होता. ही आकडेवारी 2022-2023 ला थोडीशी बदलली. 1 नंबरला गुजरात आलं आणि महाराष्ट्र कितव्या नंबरला गेला जर बघितलं तर महाराष्ट्र 5व्या क्रमांकावरती गेला 2022-23 नुसार. आता 23-24 आणि 24-25 2 वर्ष बरोबर. ह्याच्यानंतर 23-24 आणि 24-25 मध्ये जर बघितलं किंवा मी सरळ इथं 24-25 ची आकडेवारी लिहिली तर सध्या महाराष्ट्र 1 नंबरला गुजरातच आहे पवन ऊर्जेच्या बाबतीत. पण महाराष्ट्राचं रँकिंग किती झालंय आता तर महाराष्ट्र रँकिंग 4थ्या क्रमांकावरती आलंय. महाराष्ट्र तुमचा गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान वगैरे हे पहिले 5 दिसतील. पण पहिला जर बघितलं गुजरात, महाराष्ट्र 4था. 2022-23 मध्ये तुम्हाला इथं
इथं असं लिहून ठेवाल तरी चालेल. 23-24 आणि 24-25 मध्ये कितव्या क्रमांकावरती चौथा, 22-23 मध्ये पाचवा, 19 मध्ये जर बघितलं तर तिसऱ्या क्रमांकावरती. मग आपल्याला 22-23 ची आकडेवारी विचारली आहे, तर 22-23 मध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावरती, तर 5व्या क्रमांकावरती होता. पण पर्याय क्रमांक 4 पवन ऊर्जेच्या बाबतीत. आता जर तुम्ही इकॉनॉमिक सर्व्हे काढून बघाल 2025-26 तर 5284 मेगावॅट, जवळजवळ 5284 मेगावॅट ही इन्स्टॉल कॅपॅसिटी आपली पवन ऊर्जेची इकॉनॉमिक सर्व्हे 2025-26 नुसार. पवन ऊर्जेच्या बाबतीत आणखी काय बघाल, महाराष्ट्रात पवन ऊर्जा निर्मितीची सुरुवात कधी झाली तर 1980 ला, पहिला मुद्दा. त्याच्यानंतर हळूहळू आपण स्थापित क्षमता वाढवत गेलो, स्थापित क्षमतेच्या बाबतीत आपण हळूहळू अपग्रेड होत गेलो. दुसरी गोष्ट जर बघितली तर एक सर्वात जास्त पवन चक्की जर बघाल तर, किंवा पहिला तुमचा पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प कुठं असेल, जमसंडे देवगड नावाचं ठिकाण कुठं असेल तर जमसंडे देवगड. दुसरी काय गोष्ट बघाल, सर्वात जास्त पवन चक्की संख्या असणारा जिल्हा सातारा जिल्हा, बरोबर. आणि सर्वात मोठा पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प कोण असेल तर ब्राह्मणवेल धुळे. ह्या बेसिक गोष्टी बघा. ह्याच्यासोबत आणखी एक PYQ मध्ये पवन ऊर्जेच्या बाबतीत विचारलेला कोणता प्रश्न तुम्हाला विचारला जाईल तर तुम्हाला स्पीड विचारला जाऊ शकतो. पवन ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत काय विचारला जाऊ शकतो, स्पीड विचारला जाऊ शकतो. किमान किती वेग असावा पवन ऊर्जा निर्मितीसाठी, तर स्पीड पण लक्षात ठेवा 4 मीटर प्रति सेकंद किंवा 15 किलोमीटर पर आवर इतका स्पीड किमान वेग असावा, बरोबर. कधी सुरू झाली, पहिला कोड, सर्वात जास्त पवन चक्क्या कुठं, सर्वात मोठा प्रकल्प कुठं, स्थापित क्षमतेच्या बाबतीत कितव्या क्रमांकावरती, आणि त्याच्यानंतर स्पीड किती असावा तर 4 मीटर पर सेकंद किंवा 15 किलोमीटर पर आवर एवढा पवन ऊर्जेच्या बाबतीला स्पीड असावा. एवढी गोष्ट पवन ऊर्जेच्या बाबतीत नीट लक्षात ठेवा. असेच प्रश्न तुम्हाला सौर ऊर्जेच्या बाबतीत सुद्धा विचारले जाऊ शकतात. तिसऱ्या गोष्टीवरती येऊयात. 2001 ते 2011 या कालखंडात महाराष्ट्रातील किती कोटी लोकांनी स्थलांतर केलं, बरोबर. स्थलांतर लोकसंख्येच्या संदर्भात असणारा प्रश्न दिसेल तुम्हाला. महाराष्ट्रात 2001 ते 2011 ह्या 10 वर्षाच्या कालखंडात 5,73,00,000 लोकांनी स्थलांतर केलं. किती? 5,73,00,000 लोकांनी स्थलांतर केलं. त्याच्यानंतर जर बघितलं तर विचारलं जाईल तुम्हाला, मग सर्वात जास्त स्थलांतर कोणत्या प्रकारात झालं तर ग्रामीण ते ग्रामीण. कुठे झालं तर ग्रामीण ते ग्रामीण मध्ये स्थलांतर झालं. दुसरं स्थलांतर कुठे झालं, ग्रामीण ते नागरी मध्ये झालं. तिसऱ्या प्रकारचं स्थलांतर कुठे झालं तर नागरी ते नागरी मध्ये झालं. आणि चौथ्या प्रकारचं स्थलांतर नागरी ते ग्रामीण मध्ये झालं. चौथ्या प्रकारचं स्थलांतर कुठे झालं, नागरी ते ग्रामीण वाल्या पार्ट मध्ये झालं. हे सर्वात जास्त स्थलांतर कुठे आहे तर ग्रामीण ते ग्रामीण. आणि ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर होण्याचं कारण काय सांगितलं जाईल तर विवाह, बरोबर. सर्वात जास्त स्थलांतर ग्रामीण ते ग्रामीण होण्याचं कारण कोण असेल तर विवाह. ही गोष्ट सुद्धा नीट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट काय विचारली जाऊ शकते तुम्हाला, 2001 ची आकडेवारी उपलब्ध आहे. सर्वात जास्त स्थलांतर कोणत्या राज्यातून झालं तर उत्तर प्रदेश मधून झालं. जर महाराष्ट्रात 100 लोक आली असतील 2001 मध्ये तर त्याच्यातली 28 लोक कुठून आली तर 28 लोक UP मधून आली. म्हणजे स्थलांतराच्या बाबतीत महाराष्ट्रात परराज्यातून होणाऱ्या स्थलांतराच्या बाबतीत UP 1 नंबरला आहे. आणि 28% स्थलांतर UPतून होत आहे महाराष्ट्रामध्ये. बेसिक गोष्ट, बरोबर. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. सर्वात जास्त स्थलांतर कुठून, UP मधून 28% स्थलांतर, बरोबर. हे बेसिक. पुन्हा त्याच्यानंतर किती कोटी लोकांनी स्थलांतर केलं तर 5,73,00,000 लोकांनी स्थलांतर केले. पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर प्रश्न जाईल कुठं, कृष्णा नदीच्या उपनद्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. कृष्णा नदीच्या उपनद्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. कृष्णा नदी जर बघितली, कृष्णा नदीच्या बाबतीत आलोत तर डायरेक्ट कृष्णा नदीच ड्रॉ करूयात. महाराष्ट्रात ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते आणि मग आग्नेय वाहिनी व्हायला सुरुवात होते. उत्तरेकडून तिला येऊन मिळणारी एकमेव उपनदी कोण असेल तर तुमची येरळा नावाची. त्याच्यानंतर वेन्ना, बरोबर. त्याच्यानंतर कोण असेल तर वेन्ना. वेन्ना नंतर कोण मिळते तिला जर बघाल तर कोयना. वेन्ना नंतर कोण असेल तर कोयना. कोयना नंतर कोण असेल तर तुमची वारणा नावाची नदी. कोण असेल तर वारणा. वारणा नंतर कोण आहे, पंचगंगा नावाची नदी आहे. पंचगंगा. पंचगंगाचे प्रवाह जर बघितले, कासारी दिसेल, त्याच्यानंतर सरस्वती दिसेल, कुंभी दिसेल, तुळशी दिसेल, त्याच्यानंतर भोगावती. नावं नीट लक्षात ठेवा. कोण आहे ही सर्वात उत्तरेला असणारी कासारी नावाची नदी. त्याच्यानंतर कोण दिसेल तुम्हाला सरस्वती नावाची नदी. कोण असेल तर सरस्वती. सरस्वती नंतर कोण दिसेल तर कासारी, सरस्वती, कुंभी. त्याच्यानंतर कोण दिसेल तुळशी. तुळशी नंतर कोण दिसेल तर भोगावती नावाची नदी दिसेल. आणि दक्षिण बाजूला तुम्हाला दूधगंगा नावाची नदी पण दिसेल. कोण दिसेल, दूधगंगा. दूधगंगाची उपनदी वेदगंगा. खाली जर बघाल तर तुम्हाला हिरण्यकेशी वगैरे नद्या दिसतील. पण एवढ्यावरती काम होते आपलं. दक्षिणेकडून उत्तरेकडे जायचंय. भोगावती दिली आपल्याला.
बरोबर. भोगावती नदीनंतर कोण दिलं तुम्हाला? कुंभी दिली आहे. भोगावती 1, त्याच्यानंतर कुंभी 2, त्याच्यानंतर वारणा 3 आणि त्याच्यानंतर वेन्ना 4. बरोबर. ह्या 4 नद्या दिल्या तुम्हाला प्रश्नांमध्ये. ही जर बघाल तर महाराष्ट्रातल्या कृष्णा नदी बाबतीच्या उपनद्यांचा भाग. मग तुम्ही नीट बघा, सुरुवात भोगावती पासून होणार आहे. ब आणि ब इथं दिसतं तुम्हाला. त्याच्यानंतर ब नंतर अ, ब नंतर अ, त्याच्यानंतर ड, त्याच्यानंतर क. पर्याय क्रमांक कुठं जाईल? तर पर्याय क्रमांक 3 कडे जाईल. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. कोणाच्या बाबतीत? कृष्णा नदीच्या बाबतीत. उगम ठिकाण, उगम ठिकाणाची समुद्र सपाटीपासून उंची, त्याच्यानंतर कृष्णा नदीच्या उगम ठिकाणाजवळ इतर 4 नद्यांची उगम ठिकाणे जवळजवळ. सावित्री, गायत्री, त्याच्यानंतर वेन्ना, कोयना. महाराष्ट्रात लांबी किती? एकूण लांबी किती? महाराष्ट्रातल्या उपनद्या, महाराष्ट्रातली संगम ठिकाणं, धरणं, काठावरची शहरं, हे बेसिक कृष्णा नदीच्या बाबतीत आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे ह्या भागीचं. त्याच्यानंतर कृष्णा नदी, कॉमन प्रश्न विचारलेला, कृष्णा नदीची उत्तरेकडून मिळणारी एकमेव उपनदी कोण? तर येरळा नावाची. हे सगळ्यांना माहिती आहे किंवा काय? पुढे येऊयात. भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग कोणता? बरोबर. सध्याच्या घडीला जर तुम्ही नीट व्यवस्थित सर्च केलं तर सध्याच्या घडीला भारतातला सर्वात लहान नॅशनल हायवे कोड? तर NH 966B. फक्त जर बघाल तर 8 किलोमीटरचा आहे. तुमच्या केरळ राज्यामध्ये येणार आहे. कुठला आहे हा? जर बघाल तर हा सध्याच्या घडीचा सर्वात लहान नॅशनल हायवे म्हणायला येईल किंवा काय? 118 होता, आधी 8 किलोमीटर होता, आता ह्याचं एक्सटेन्शन 56 किलोमीटरचं झालंय. NH 548 आहे, 16 किलोमीटर लांबीचा आहे. महाराष्ट्रातला कळंबोली नावाशेवा नावाचा नॅशनल हायवे आहे. NH 44, तर हा भारतातला सर्वात लांब नॅशनल हायवे आहे. नॅशनल हायवेची लांबी बघाल तर ही गोष्ट नीट बघा. भारतामध्ये सर्वात लहान नॅशनल हायवे कुठला दिसेल? कुंडनूर वेलिंग्डन बेट. वेलिंग्डन बेट केरळच्या किनारपट्टीजवळ, मलबार किनारपट्टीजवळ आहे. तुमच्या कोची पासून ह्या वेलिंग्डन बेट ह्याला जोडणारा रस्ता जर बघितला ना, हा कोण आहे? तर NH तुमचा 966B आहे. किती किलोमीटर लांबीचा आहे? तर फक्त 8 किलोमीटर. त्याच्यानंतर कळंबोली नावाशेवा हा महाराष्ट्रातला सर्वात लहान नॅशनल हायवे आहे. बरोबर. 548 NH 548 हा तुम्हाला काय दिसेल? तर महाराष्ट्रातला सर्वात लहान. महाराष्ट्रातला सर्वात लहान किती किलोमीटर लांबीचा? 16 किलोमीटर लांबीचा. कळंबोली नावाशेवा असं जोडणारा. त्याच्यानंतर आजबणी जमशेदपूर NH 118. बऱ्याच लोकांना वाटेल 118 आहे. बरं, जर बघितलं हा झारखंडमध्ये येतो, पण आता ह्याची एक्सटेन्शन होऊन लांबी 56 किलोमीटर झाली आहे. त्याच्यामुळं हा भारतातला सर्वात लहान आहे आणि हा महाराष्ट्रातला सर्वात कळंबोली नावाशेवावाला गस. भारतातला सर्वात मोठा पण बघून ठेवा. भारतातला सर्वात मोठा कोण? तर NH 44. किती किलोमीटर? तुमचा जम्मू काश्मीर मधल्या श्रीनगर पासून सुरू होतो तर खाली तामिळनाडूमध्ये कन्याकुमारीला येऊन थांबतो. 11 राज्यातून जातो. 3745 किलोमीटर लांबी. किती? 3745 किलोमीटर लांबी असणार. बऱ्याच ठिकाणी 4112 वगैरे दिले, पण जर मॅक्झिमम गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स तुम्हाला काय NHAI चे डॉक्युमेंट्स असू द्या, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय असू द्या, ह्यांचे मॅक्झिमम डॉक्युमेंट्स तुम्हाला काय सांगतात? 3745 किलोमीटर लांबीचा हा NH 44 नावाचा नॅशनल हायवे आहे, जो भारतातला सर्वात लांब आहे. मग जर लहान विचारलं आपल्याला तर पर्याय क्रमांक कुठे जाईल? तर पर्याय क्रमांक 2 कडे जाईल. कुठे जाईल? पर्याय क्रमांक 2 हा महाराष्ट्रातला सर्वात लहान, हा भारतातला सर्वात लहान. त्याच्यानंतर पुढे येऊयात. राजस्थान बागरमधील सुपीक जमिनीच्या भागाला काय म्हणतात? कोणत्या नावाने ओळखलं जातं? राजस्थान बागरमध्ये हंगामी का होईना नद्या वाहतात, पाणी वाहतं. त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये जर बघितलं नद्यांना पूर येऊन काही भागांमध्ये गाळाचं संचयन झालंय आणि तिथं थोडीशी शेतीयोग्य सुपीक जमीन निर्माण झाली आहे. राजस्थान बागरमध्ये जी थोडीशी शेतीयोग्य सुपीक जमीन निर्माण झाली त्याला रोही म्हणतात. रोही, त्याला काय म्हणतात? तर रोही म्हणतात. रोही. मग ध्रियन काय? ध्रियन स्थलांतरित वाळूच्या टेकड्या. राजस्थानच्या मरुस्थळीमध्ये असणाऱ्या, मरुस्थळीवाल्या भागामध्ये असणाऱ्या कोण असतील? तर स्थलांतरित वाळूच्या टेकड्या. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. कोण असतील? तर स्थलांतरित वाळूच्या टेकड्या म्हणजे कोण? तर ध्रियन. प्लाया कोण आहे? राजस्थानच्या मरुस्थळीमध्ये असणारी हंगामी लहान आकाराची खाऱ्या पाण्याची सरोवर. प्लाया कोण आहे? तर राजस्थानच्या मरुस्थळीमध्ये असणारी हंगामी लहान आकाराची खाऱ्या पाण्याची सरोवर म्हणजे कोण असतील? तर प्लाया. रोही सुपीक जमिनीचा भाग. चारस. चारस ही टर्म कशाशी संबंधित आहे? तर तुमच्या सुंदरबनच्या दलदलीच्या प्रदेशाशी संबंधित आहे. बरोबर. चारस जर बघितलं तर सुंदरबनमध्ये जे दलदलीचे प्रदेश निर्माण झालेत तिथं हळूहळू काही छोट्या छोट्या टेकड्या पण निर्माण झाल्यात. दलदलीच्या प्रदेशात उंचवट्याच्या भागाला चारस म्हणतात.
सुंदरबनच्या त्रिभुज प्रदेशात, दलदलीच्या प्रदेशात जे काही उंचवट्याचे प्रदेश आहेत ते उंचवट्याचे प्रदेश म्हणजे कोण असतील तर सारस. आपल्याला प्रश्न विचारलाय रोहीवरती. पर्याय क्रमांक कोण असेल तर जर बघाल तर राजस्थानच्या भागामध्ये जिथं नद्यांनी थोडंफार गाळाचं संचलन केलंय, पावसाचं पाणी वाहत येऊन तिथं साचलंय, तिथं गाळ साचलाय, तर अशा भागामध्ये थोडीशी सुपीक जमीन निर्माण झाली, रोही. त्याच्यानंतर बेसिक थोडीशी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा भाग. ज्या लोकांना असं वाटतंय की जॉग्राफी एका शेवटचं क्विक रिव्हिजन झालं पाहिजे आणि बेस्ट रिव्हिजन झालं पाहिजे, आपल्याला ते रिव्हिजन झाल्यानंतर वेगळं काहीच करायची गरज पडली नाही जर बघाल तर, एवढी गोष्ट असेल तर तुम्हाला एवढं वाटत असेल तर ही वन डे रिव्हिजन बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ऍपवरती ही वन डे रिव्हिजन बॅच आहे. बॅच पूर्ण जवळजवळ कंप्लीट झाली आहे सगळी. महाराष्ट्राचे जवळजवळ 10 ते 11 टॉपिक आणि भारताच्या भूगोलातले जवळजवळ 7 ते 8 टॉपिक असे जवळजवळ 18-19 टॉपिक्स आपण ह्या बॅच मध्ये घेतली. साधारणतः 15 तासामध्ये तुमची सगळी बॅच कंप्लीट होईल. ऑलरेडी नोट्स अपलोड झालेले आहेत बॅच मध्ये. ज्यांना असं वाटतंय 1 ते 2 दिवसामध्ये आपलं सगळं जॉग्राफी एकदम कंप्लीट रिवाइज झालं पाहिजे, त्यांच्यासाठी ही त्रिशूल नावाची वन डे रिव्हिजन बॅच. कोण असेल तर त्रिशूल नावाची वन डे रिव्हिजन बॅच आपल्या जॉग्राफी बाय अवधूत कल्याण या ऍप वरती उपलब्ध आहे. बिंदास बघून घ्या. त्याच्यानंतर 7व्या प्रश्नावरती जाऊयात. दिलेल्या विधानांवरून योग्य नदीचा पर्याय ओळखा. उड्या मारत जाणारी नदी या अर्थाने ओळखली जाते. तुम्ही जर बघितलं तर रेवा नावाने ओळखली जाते. रेवा नावाने एक नदी. रेवाचाच अर्थ काय? रेवाचाच अर्थ स्थानिक भाषेमध्ये उड्या मारत जाणारी नदी. मग रेवा कुणाला आहे त्याच्याकडे येऊयात. पुन्हा सहस्त्रधारा नावाचा धबधबा निर्माण करते. कपिलाधार धबधबा, धुमाधार धबधबा आणि सहस्त्रधारा धबधबा हीच नदी निर्माण करते आणि याच नदीला मैकल कन्या म्हणतात. सातपुडा पर्वतामध्ये मध्य प्रदेशमध्ये मैकल डोंगररांगांमध्ये अमरकंटक नावाचं शिखर आहे. सातपुडा पर्वत, मैकल डोंगररांगा, अमरकंटक नावाचं शिखर आहे. मैकल डोंगररांगांमध्ये उगम पावते म्हणून मैकल कन्या असं नाव पडलं. मग ही नदी कोण? आतापर्यंत तुम्हाला अंदाज आला असेल नदी कोण आहे? नर्मदा. भारतातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी, भारतातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोण असेल तर तुमची नर्मदा. महाराष्ट्रापुरता विचार केला तर महाराष्ट्रात सर्वात लांब आणि सर्वात मोठी पश्चिम वाहिनी कोण तर तापी. पण इथं जे काही डिस्क्रिप्शन दिले आपल्याला ते कोणाच्या बाबतीत आहे? नर्मदा. उगम ठिकाण, त्याच्यानंतर धबधबे, त्याच्यानंतर उपनद्या, त्याच्यानंतर जर बघितलं धरणं, कुठली धरणं आहेत ह्याच्यावरती, नर्मदा नदीच्या धरणांवरती नीट लक्षात ठेवा. एक जर बघाल इंदिरा सागर नावाचं धरण आहे. कोण असेल? इंदिरा सागर, मध्य प्रदेशमध्ये. दुसरं धरण आहे जर बघाल तर ओमकारेश्वर नावाचं. कुठलं धरण आहे? ओमकारेश्वर नावाचं, मध्य प्रदेशमध्ये. आणि तिसरं धरण दिसेल तुम्हाला सरदार सरोवर. कोण दिसेल तर सरदार सरोवर. सरदार सरोवर कुठे आहे तर गुजरातमध्ये. ही 3 धरणं आहेत. त्याच्यानंतर कपिलाधार धबधबा, धुमाधार धबधबा आणि सहस्त्रधारा धबधबा ही 3 धबधबे आहेत. उत्तरेकडच्या उपनद्या, दक्षिणेकडच्या उपनद्या जर बघितलं तर 1315 किलोमीटर लांबी असणारी ही भारतातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के भागावरती हिचं नदी खोरं पसरलंय तर नर्मदा नदीचं नदी खोरं 3% भागावरती पसरलंय. एवढी बेसिक इन्फॉर्मेशन नर्मदा नदीच्या बाबतीत लक्षात ठेवा. ही जरा थोडीशी आयोगाची पश्चिम वाहिनीमध्ये आवडत्या नद्यात नर्मदा आणि तापी, खसदरीतून वाहणाऱ्या नद्यात, हेही माहिती असेल तुम्हाला. पुढच्या प्रश्नाकडे येऊयात. भारतातील पहिला खनिज तेल शुद्धीकरण कारखाना जर बघाल तर शुद्धीकरण करणारा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन झाला आहे? भारतातला पहिला खनिज तेलाचं शुद्धीकरण करणारा कारखाना 1901 ला स्थापन झाला. खाजगी क्षेत्रात स्थापन झाला आणि तो कुठं तर तुमच्या दिग्बोई आसामला स्थापन झाला. बरोबर, ही गोष्ट पण नीट लक्षात ठेवा. वैशिष्ट्य काय माहिती याचं? हा आशिया खंडातला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना आहे. हा कोण आहे तर आशिया खंडातला, हा भारतातला तर आहेच आहे. 1901 ला खाजगी क्षेत्रामध्ये दिग्बोईला तेल शुद्धीकरण कारखाना स्थापन झाला आणि हा आशिया खंडातला सुद्धा पहिला आहे जर बघितलं तर. मग भारत स्वतंत्र होईपर्यंत हाच होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आणखी एक आला जर बघितलं तर. पण हे दोन्ही सगळे तुमच्या खाजगी क्षेत्रामधले होते. सार्वजनिक क्षेत्र, सरकारी क्षेत्रातला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना कधी स्थापन झाला तर इथं 1961 ला. कुठं स्थापन झाला? हा नूनमती नावाचं ठिकाण आहे आसाममध्येच. बरोबर, सार्वजनिक क्षेत्रातला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना 1961 ला नूनमती आसाममध्ये स्थापन झाला. एक युरोपियन देश आहे रुमानिया नावाचा. कोणता देश आहे? रुमानिया देशाच्या मदतीने, बरोबर, रुमानिया देशाच्या मदतीने
जर बघाल तर नूनमती आसाममध्ये गुवाहाटी जवळ येतं 1961ला सार्वजनिक क्षेत्रातला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना दिग्बोईला स्थापन झाला, पण हा खाजगी क्षेत्रातला होता, हा भारतातला पहिला 1961 सार्वजनिक क्षेत्रातला पहिला. पर्याय काय जाईल तर पर्याय 2 क्रमांकाकडे जाईल. नूनमती आहे इथं. बॉम्बे हाय जर बघाल तर हे भारतातलं सर्वात मोठं तेल क्षेत्र म्हणता येईल. मुंबईच्या पश्चिमेला 176 किलोमीटर अंतरावरती जामनगर. जामनगरचं काय वैशिष्ट्य माहिती का? जगातली सर्वात मोठी ऑइल रिफायनरी जामनगरला आहे, खाजगी क्षेत्रातली. जगातली सर्वात मोठी कॅपॅसिटी असणारी तेल शुद्धीकरण करणारी रिफायनरी कुठे आहे तर जामनगरला खाजगी क्षेत्रात आहे, खाजगी क्षेत्रात. दुसरी गोष्ट काय विचारली जाईल, सध्या आपल्याकडे एकूण किती तेल शुद्धीकरण करणारे प्रकल्प आहेत तर 23. भारतामध्ये सध्या किती ऑइल रिफायनरीज आहेत तर 23. ह्याच्यातली एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये जर बघाल तर सार्वजनिक क्षेत्र किती, त्याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये किती तेल शुद्धीकरण प्रकल्प आहेत तर 18. त्याच्यानंतर खाजगी क्षेत्रामध्ये किती आहेत तर खाजगी क्षेत्रामध्ये 3 आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये किती आहेत तर 2. तुम्हाला प्रश्न कशावरती विचारला जाईल, एकतर एकूण वरती विचारला जाईल किंवा तुमच्या सार्वजनिक क्षेत्रात किती आहेत हे विचारलं जाईल. आकडेवारी लक्षात ठेवणार असाल तर दोघांची. हा कधी स्थापन झाला दिग्बोईचा तर 1901ला. सार्वजनिक क्षेत्रातला पहिला कधी 1961 नूनमतीला. बेसिक एवढी गोष्ट नीट लक्षात ठेवा. जगातली सर्वात मोठी ऑइल रिफायनरी जामनगर, बरोबर, खाजगी क्षेत्रात. 9वा प्रश्न, पुढील विधानांचा विचार करा आणि अयोग्य विधान किंवा विधाने ओळखा. भारतामध्ये जनगणना 2011 नुसार हिंदी भाषिक लोकसंख्येनंतर मराठी भाषिकांची संख्या 2ऱ्या क्रमांकावरती आहे. भारतामध्ये जवळजवळ 52 ते 53 कोटी लोक हिंदी भाषिक आहेत आणि त्याच्यानंतर 9 कोटी लोक कोण आहेत जर बघाल तर मराठी भाषिक नाहीत, ही बांगला भाषिक आहेत. कोण आहेत? बंगाली बोलणारी लोक आहेत, बंगाली बोलणारी 9 ते 10 कोटी. हिंदी 1 नंबर 52 ते 53 कोटी. त्याच्यानंतर पर्सेंटेज बघाल तर 43-44% घरात 43.63%. त्याच्यानंतर बंगाली बोलणारी लोक बघाल तर जवळजवळ 9 कोटी 72 लाख 8%. 3 नंबरवरती मराठी बोलणाऱ्या लोकांची संख्या आहे. मराठी भाषिकांची संख्या किती तर 8 कोटी 30 लाख आणि किती टक्के जवळजवळ 6.86% भाग किमान तुम्हाला हे बंगाली हिंदी नंतर बंगाली नंतर मराठी मग तेलुगू मग कोण असेल तर तामिळ, हे बेसिक. उन्हाळ्यात उत्तर व वायव्य भारतातून लू वारे वाहतात. यस, उन्हाळ्यामध्ये जर बघाल तर विशेषतः एप्रिल नंतर हे सुरू होतात. मे आणि जून मध्ये भारताच्या उत्तर भागातून भारताच्या वायव्य भागातून अतिशय उष्ण वारे व्हायला सुरुवात होतात, जे हळूहळू तुमच्या भारत पाकिस्तानच्या सीमेजवळून निर्माण व्हायला सुरुवात होतात. अशा वाऱ्यांना तुम्ही काय म्हणाल, लू वारे म्हणायला सुरुवात करतात. लू वाऱ्यांची ही इमेज जर बघितली तर तुमच्या लक्षात यायला सुरुवात होईल, हे लू वारे ह्या भागातून यायला सुरुवात होतात. हळूहळू उत्तर भारत, पंजाब, हरियाणा, राजस्थान, यूपी करत ह्यांची जर तीव्रता जास्त असेल तर हे बिहारकडे जातील, मध्य प्रदेश, महाराष्ट्राकडे सुद्धा येतील. राजस्थानमुळे हे गुजरातवाल्या भागामध्ये सुद्धा पोहोचू शकतात. हे उष्ण वारे आहेत. ह्यांचं तापमान जर बघाल तर जवळजवळ 40 डिग्री किंवा त्याच्यापेक्षा जास्तही असतं ह्यांचं तापमान. हे जर उत्तर भारतात तीव्र झाले तर उत्तर भारतात उष्णतेची लाट येते. तुम्ही जर कधी पेपरमध्ये वाचलं असेल उन्हाळ्यात उत्तर भारतात उष्णतेची लाट आली आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट आली ह्याचा अर्थ बऱ्यापैकी काय होतो, त्या भागामध्ये जर बघितलं तर लू वारे वाहण्याचं प्रमाण वाढलं. उत्तर भारतात उष्णतेची लाट आली की त्याचा फटका महाराष्ट्राला सुद्धा बसतो. त्याचं कारण काय, हे लू वारे इतके स्ट्रॉंगली वाहतात जर हे उत्तर भारतातून हळूहळू महाराष्ट्राकडे सुद्धा यायला सुरुवात होतं. आपल्याकडे सुद्धा उष्णता वाढू शकते जर ह्यांची तीव्रता वाढली तर. हे उष्ण वारे आहेत, हे धुळीची वादळं निर्माण करतात, बरोबर. ही काय करतात, उत्तर भारतात म्हणा राजस्थानमध्ये म्हणा धुळीची वादळं निर्माण करतात. कधी कधी ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट करून पाऊस पडण्याची परिस्थिती सुद्धा निर्माण करतात. हे काय करतात, हळूहळू थोडं बाष्प साचवत आणतात आणि एके दिवशी अचानक अवकाळी पावसाची परिस्थिती निर्माण करतात. वेगाने वारे व्हायला सुरुवात होतात, ढग जमा व्हायला सुरुवात होतात, ढगांचा आवाज व्हायला सुरुवात होतो, विजांचा लखलखाट व्हायला सुरुवात होतो. अशी परिस्थिती जर ह्यांच्यामुळे निर्माण झाली तर अशा परिस्थितीला काय म्हणतात, आंधी म्हणतात. आंधी, वेगाने वारे व्हायला सुरुवात झाली, पावसाची परिस्थिती निर्माण झाली की लू वाऱ्यांमुळे काय निर्माण होऊ शकते, आंधी निर्माण होऊ शकते. ही पण बेसिक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कुठे येऊयात, म्हणजे हे बरोबर आहे, हे मात्र चूक आहे. मराठी भाषिक नाही, बंगाली भाषिक 2 नंबरला आहेत. भारतात गंगा नदी खोऱ्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी खोरं 2ऱ्या क्रमांकावरचं आहे. गंगा नदीचं नदी खोरं किती टक्के, गंगा नदीचं नदी खोरं 26%. गंगा नदीच्या नदी खोऱ्यानंतर कोण येतं, तुमचं गोदावरी आणि सिंधू नदीचं नदी खोरं येतं, ते जवळजवळ भारताच्या 10% आहे. कोण असेल जर बघाल तर सिंधू आणि गोदावरीचं नदी खोरं भारताच्या जवळजवळ 10% आहे. ब्रह्मपुत्रा नदी खोरं फक्त 6% भाग व्याप्त भारताचा.
ब्रह्मपुत्रा नदी खोरं भारताचा फक्त 6% भाग व्याप्त, त्याच्यामुळे हेही विधान काय असेल तर हेही विधान चुकीचं असेल. अयोग्य विधान विचारलंय अ आणि क अयोग्य आहे, तर पर्याय क्रमांक कुठे जाईल तर पर्याय क्रमांक 3 कडे जाईल. भारतात सर्वात मोठं नदी खोरं गंगा नदीचं 26% भाग कव्हर करतं. बरोबर, जवळजवळ 8,61,000 चौरस किलोमीटरवरती गंगा नदी खोरं पसरलंय. त्याच्यानंतर कोण असेल तुमच्याकडं सिंधू नदीचं नदी खोरं 3,21,000 चौरस किलोमीटरवरती. त्याच्यानंतर गोदावरी 3,13,000 चौरस किलोमीटरवरती. त्याच्यामुळं ब्रह्मपुत्रा नदी तर 6%च्या घरामध्ये याला सुरुवात होते. विधान चुकीचं असेल, पर्याय क्रमांक 3. पुढे येऊयात. त्याच्यानंतर दुग्ध उत्पादनामध्ये दूध उत्पादनात सर्वात आघाडीवरच्या राज्याचा पर्याय ओळखा. कोणतं राज्य सर्वात जास्त दुधाचं उत्पादन करतं, ज्याच्याकडे पशुसंपत्ती जास्त, ज्याच्याकडे पशुधन जास्त, असंच राज्य दूध उत्पादनात आघाडीवरती असेल. 2019ची पशुगणना घेतली तुम्ही, 20वी पशुगणना घेतली तर पशुधनाच्या बाबतीत 1 नंबरला कोण? उत्तर प्रदेश. तर दूध उत्पादनाच्या बाबतीत सुद्धा 1 नंबरला कोण असेल तर उत्तर प्रदेश असेल. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. दूध विकास महामंडळ आहे तुमच्याकडे, राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळ आहे. त्या दुग्ध विकास महामंडळाच्या आकडेवारीनुसार सध्या आपल्याकडे 2023, 24, 24-25 मध्ये दूध उत्पादनाच्या बाबतीत 1 नंबरला कोण तर उत्तर प्रदेश. भारत जगात दूध उत्पादनात अग्रेसर आहे. भारत जगात दूध उत्पादनात 1 नंबरला आहे, 2 नंबरला अमेरिका आहे. दूध उत्पादनात भारत 1 नंबर, अमेरिका 2 नंबर, चीन 3 नंबर, आणि मग भारतामध्ये कोण येतं तर उत्तर प्रदेश. जवळजवळ 16-16.5% दुधाचं उत्पादन एकट्या युपी मध्ये होतं, मग राजस्थान, मग मध्य प्रदेश. जसं पशुगणना जर बघितली तर त्याच्यानंतर मग गुजरात. महाराष्ट्र दूध उत्पादनाच्या बाबतीत कितव्या क्रमांकावरती? सध्या 5व्या क्रमांकावरती. बरोबर, पशुगणना बघितली कोण असेल तर पशुगणना बघितली तुमची 2019ची जी काही आकडेवारी उपलब्ध आहे, पशुगणनेच्या बाबतीत 1 नंबरला युपी, तर 7 नंबरला कोण असेल तर 7 नंबरला महाराष्ट्र. आणि दूध उत्पादनाच्या बाबतीत 1 नंबरला युपी तर महाराष्ट्र 5व्या क्रमांकावरती. जवळजवळ 6.71% दुधाचं उत्पादन महाराष्ट्रात होते 5व्या क्रमांकावरती. बरोबर, पहिला उत्तर प्रदेश, दुसरा राजस्थान, तिसरा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र 5व्या क्रमांकावरती दूध उत्पादनात. भारत दूध उत्पादनात जगात अग्रेसर आहे. 1 नंबर भारत, 2 नंबर अमेरिका, 3 नंबर चीन. ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर 11व्या प्रश्नाकडे येऊया. योग्य जोड्या लावा. राज्य आणि दगडी कोळशाची क्षेत्र. बरोबर, कोण आहे? छत्तीसगड. छत्तीसगडमध्ये कोरबा, हसदो, झिलमिली, चिरमिरी नावाची जर बघाल तर दगडी कोळशाची क्षेत्र आहेत. छत्तीसगडमध्ये कोण असेल तर हसदो नावाचं क्षेत्र आहे, 2 नंबर. ओडिसामध्ये आलात तर तालचेर, रामपूर, हिमगिरी नावाची ठिकाण आहेत. तालचेर, रामपूर, हिमगिरी. ही रामपूर, हिमगिरी 3 नंबर. तामिळनाडूमध्ये आलात तर नवेली नावाचं जर बघाल तर दगडी कोळशाचं क्षेत्र आहे. आसाममध्ये गेलात तर आसाममध्ये दिल्ली, जयपूर नावाचं कोण असेल तर दगडी कोळशाचं क्षेत्र असेल. हे बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. जगातले किती टक्के? 10% दगडी कोळशाचे साठे. दगडी कोळशाच्या साठ्याच्या बाबतीत कितवा? 5व्या क्रमांकावरती. पर्याय जर बघितले 2, 3, 1, 4, 2, 3, 1, 4, 2, 3, 1, 4. बरोबर, इथे दिसतो तुम्हाला पर्याय क्रमांक कोण जाईल तर पर्याय क्रमांक 3. भारतामध्ये 10% दगडी कोळशाचे साठे. दगडी कोळशाच्या साठ्यांच्या बाबतीत कितवा? 5वा. सर्वात जास्त साठे 1 झारखंड, 2 ओडिसा, 3 छत्तीसगड. बरोबर, सर्वात जास्त उत्पादन क्रम रिव्हर्स व्हायला सुरुवात होतो. 1 नंबरला छत्तीसगड, 2 नंबरला ओडिसा. बरोबर, आणि 3 नंबरला कोण असेल तर 3 नंबरला झारखंड. उत्पादनाच्या बाबतीत, साठ्यांच्या बाबतीमध्ये हे बेसिक माहिती असू द्या. तुम्हाला किमान 3 राज्यांमधली सब लोकेशन दगडी कोळशाची कंपल्सरी माहिती असावीत. कुठली 3 राज्य? ही झारखंडमध्ये गेलात तर झारखंडमध्ये झारिया घ्या, बोकारो घ्या, कर्णपुरा घ्या, डाल्टनगंज घ्या, गिरडी घ्या, धनबाद घ्या, अशी कितीतरी नावं सांगता येतील तुम्हाला. कुठं? झारखंडमध्ये. बरोबर, कोण असेल तर झारखंडमध्ये. दुसरी गोष्ट ओडिसा. ओडिसामध्ये तालचेर आणि रामपूर, हिमगिरी नावाची ठिकाण आहेत. छत्तीसगडमध्ये मी मगाशी उल्लेख केला कोण? छत्तीसगडमध्ये कोरबा, फेमस दगडी कोळशाची खाण, हसदो, झिलमिली, चिरमिरी नावाची ठिकाण. बरोबर, भारतातला दगडी कोळसा गोंडवाना प्रकारचा जास्तीत जास्त आहे. आपल्याकडे गोंडवाना प्रकारचा दगडी कोळसा किती टक्के? 98%. टर्शरी प्रकारचा दगडी कोळसा किती टक्के तर फक्त 2%. दगडी कोळशाच्या कार्बनच्या प्रमाणानुसार उतरता क्रम अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीठ. बरोबर, अँथ्रासाइट 90% किंवा त्याच्यापेक्षा जास्त कार्बनचं प्रमाण, सर्वात बेस्ट क्वालिटी ऑफ कोल. पीठ 40%पेक्षा कार्बनचं प्रमाण कमी, तर पीठ वर्स्ट क्वालिटी, सर्वात खराब क्वालिटी. अँथ्रासाइट सर्वात बेस्ट क्वालिटी किंवा काय वगैरे. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. कोणाच्या बाबतीत? दगडी कोळशाच्या बाबतीमध्ये पर्याय क्रमांक कुठे जाईल तर 3 नंबरला.
12व्या प्रश्नाकडे येऊयात. भारतातील थंड हवेची ठिकाणं व राज्य यांचा अयोग्य पर्याय ओळखा. अयोग्य पर्याय हिमाचल प्रदेश, राणीखेत. इथंच गोष्ट फसते. हिमाचल प्रदेशमध्ये कोण आहे? तुमचा कुलू, मनाली, धर्मशाळा, डलहौसी वगैरे ही ठिकाणं तुमच्या हिमाचल प्रदेशमध्ये दिसेल. राणीखेत कुठे येतं? तर राणीखेत घ्या. राणीखेत नंतर तुमचं जर बघाल तर मसुरी घ्या, ज्याला भारतातल्या टेकड्यांची राणी म्हणतात. हे सगळे कुठे येतात? तर उत्तराखंडमध्ये येतात. कुठे येतात? उत्तराखंडमध्ये. राणीखेत घ्या, मसुरी घ्या, ही सगळी उत्तराखंडमध्ये येणारी ठिकाणं. कर्नाटकमध्ये गेलात तर कर्नाटकमध्ये कुर्गवाली दिसेल. कुर्ग नंतर तुम्हाला जर बघाल तर तुमचा कुद्रेमुख दिसेल. कुद्रेमुख नंतर जर बघाल तर अगुंबे नावाचं ठिकाण दिसेल, जिथं पाऊस सर्वात जास्त पडतो पश्चिम घाटामध्ये. अगुंबे नावाचं ठिकाण. तामिळनाडूमध्ये कोडाई कॅनल असेल, बरोबर. त्याच्यानंतर कोण असेल तर उटी नावाचं ठिकाण. कोण असेल? उटी नावाचं ठिकाण. जम्मू काश्मीरमध्ये घ्या, सोनमर्ग घ्या, त्याच्यानंतर तुमचा गुलमर्ग घ्या, त्याच्यानंतर पहलगाम घ्या, त्याच्यानंतर पटनीटॉप. कुठं असेल तर जम्मू काश्मीरमध्ये सोनमर्ग, गुलमर्ग, तुमचा पहलगाम, त्याच्यानंतर कोण असेल तर पटनीटॉप जम्मू काश्मीरमध्ये. हे 3 बरोबर आहेत खाली. चुकीचं कोण आहे? हिमाचल प्रदेश नाही, उत्तराखंड असायला पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 1. 13वा, भारतीय वन अहवाल 2023 नुसार महाराष्ट्रात अतिशय घनदाट वनक्षेत्र, व्हेरी डेन्स फॉरेस्ट, बरोबर. एकूण वनक्षेत्राशी असणारं प्रमाण किती? महाराष्ट्रात एकूण वनक्षेत्र किती? 50,858 चौरस किलोमीटरचं. महाराष्ट्रात एकूण वनक्षेत्राचं प्रमाण, वनक्षेत्र किती? तर 50,858. आणि हे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती आहे? तर 16.5%. पहिला बेसिक मुद्दा. आता ह्याच्यामध्ये काय पडले? व्हेरी डेन्स फॉरेस्ट वगैरे. ज्यावेळेस झाडांची घनता 70% असते ना, 70% किंवा त्याच्यापेक्षा जास्त असते, तर व्हेरी डेन्स फॉरेस्ट वाली गोष्ट येते. व्हेरी डेन्स फॉरेस्ट मध्ये तुम्ही जर बघितलं VDFचं प्रमाण किती आहे? तर आपल्याकडे फक्त 19%. त्याच्यानंतर MDFचं प्रमाण जर बघाल तर थोडेसे जर बघितलं तर काय असेल? मीडियम डेन्स ज्याला म्हणता तुम्ही, 42%. त्याच्यानंतर ओपन फॉरेस्ट किती आहे? तर 38%. बरोबर. मग सर्वात जास्त प्रमाण कोणाचं आहे आपल्याकडं? तर तुमचे जे काही मध्यम घनदाट वन आहेत, मीडियम डेन्स फॉरेस्ट आहेत. आपल्याला विचारलं व्हेरी डेन्स फॉरेस्ट किती टक्के? तर व्हेरी डेन्स फॉरेस्ट तुमच्या 50,858च्या 50,858च्या किती टक्के? तर फक्त 19%. पर्याय क्रमांक कुठे जाईल? तर पर्याय क्रमांक 1 कडे जाईल. महाराष्ट्रात जेवढं वनक्षेत्र आहे त्याच्यामध्ये व्हेरी डेन्स फॉरेस्ट, अतिशय घनदाट वन किती टक्के? 19%. मीडियम डेन्स 42%. आणि त्याच्यानंतर जर बघाल तर ओपन फॉरेस्ट किती टक्के? तर 38% वाली गोष्ट. त्याच्यानंतर 14व्या प्रश्नाकडे येऊयात. 14वा प्रश्न काय सांगतोय? खालील योग्य विधान किंवा विधाने ओळखा. राधानगरी हे महाराष्ट्रातलं पहिलं वन्यजीव अभयारण्य. यस, 1958ला स्थापन झालंय राधानगरी. कधी स्थापन झालंय? 1958ला. छत्रपती शाहू महाराजांच्या शिकारीचं हे आवडतं ठिकाण आहे. गव्यांसाठी फेमस आहे. युनेस्कोच्या नैसर्गिक कॅटेगरीमध्ये, युनेस्कोच्या नॅचरल कॅटेगरीमध्ये जागतिक वारसा स्थळाच्या यादीत तुमचं राधानगरी आहे. बरोबर. दुसरी, अंधारी हे नागपूर विभागातलं सर्वात मोठं वन्यजीव अभयारण्य. हे सुद्धा विधान काय असेल? तर बरोबर, अंधारी हे नागपूर प्रशासकीय विभागातलं सर्वात मोठं आहे. इथे जर बघाल तर दोन्ही योग्य म्हणायची वेळ आहे, अ आणि ब. ह्याच्यासाठी थोडंसं बेसिक आणखी जरा लक्षात ठेवा. प्रत्येक विभागात, महाराष्ट्रातलं तर तुमचं राधानगरी पहिलं आहे, मग प्रत्येक विभागात सर्वात पहिलं आणि सर्वात मोठं कोण? हा जरा डेटा लिहून घ्या व्यवस्थित. तुमच्याकडे हे कधी ना कधीतरी 100% विचारेल. नागपूर विभागात आलात तर अंधारी सर्वात मोठं आहे. आणि नागझिरा जर बघाल तर सर्वात पहिल्यांदा स्थापन झालंय. नागझिराची स्थापना पहिली आहे आणि अंधारी अभयारण्य मोठं आहे. मेळघाटमध्ये आलात तर सर्वात मोठं आणि त्याच्यानंतर सर्वात पहिलं सुद्धा मेळघाटात अभयारण्य. पहिलं आणि मोठं एकच आहे इथं. तुम्ही जर कोकणात आलात तर तानसा अभयारण्य कोकणातलं पहिलं आणि सर्वात मोठं. इथेही दोन्हीसाठी एकच आहे. कोण असेल तर तानसा. पुणे विभागात आलात तर सर्वात मोठं कोयना आणि पहिलं कोण असेल तर राधानगरी. कारण राधानगरी संपूर्ण महाराष्ट्रातच पहिलं आहे. तर पुणे विभागात सुद्धा काय असेल? पहिलं मोठं राधानगरी आणि मोठं कोयना. नाशिक विभागात आलात तर कळसुबाई सर्वात मोठं आहे आणि तुमचं यावल अभयारण्य पहिल्यांदा स्थापन झालंय. नाशिक विभागात स्थापन झालेलं पहिलं अभयारण्य यावल आणि सर्वात मोठं कोण असेल तर कळसुबाई. छत्रपती संभाजीनगर विभागात आला तर सर्वात मोठं कोण दिसेल तुम्हाला? जायकवाडी सर्वात मोठं दिसेल. आणि गवताळा अट्रम घाट हे पहिलं स्थापन झालेलं दिसेल तुम्हाला संभाजीनगरवाल्या भागात. हे संभाजीनगरमध्ये थोडं, जळगावमध्ये थोडं येतं गवताळा अट्रम घाट, पण संभाजीनगर मधले विभागातलं हे पहिलं. हा बेसिक डेटा तुमच्यापर्यंत असावा, ही गोष्ट माहिती असू द्या.
महाराष्ट्रात जिप्समचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? जिप्सम 2च जिल्ह्यात विशेष आढळतात आपल्याकडे, पुणे आणि सिंधुदुर्ग. जिप्सम 2 जिल्हे पुणे आणि सिंधुदुर्ग. मग इथं गोंदिया, भंडारा, नांदेड नाही तर कोण आहे? सिंधुदुर्ग. जी काही अल्प प्रमाणात आढळणारी खनिज आहेत त्यांची नावं लक्षात ठेवा. टंगस्टन नागपूर, तांबे चंद्रपूर नागपूर, गॅलियम नागपूर, सिजियम आणि व्हॅनेडियम भंडारा गोंदिया. त्याच्यानंतर तुमचा एस्बेस्टॉस कुठं आलं तर एस्बेस्टॉस पुणेवाला भाग, जिप्सम पुणे आणि सिंधुदुर्ग. जिप्सम अभ्रक कुठं आलं? मायका सिंधुदुर्ग. हे बेसिक लक्षात ठेवा. ह्याच्या आधी तुम्हाला काय? लोह खनिज, मॅग्नीज, बॉक्साईट, चुनखडी, डोलोमाइट, क्रोमाइट आणि कायनाइट ही पहिली 7 डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजेत. पर्सेंटेज किती, जिल्हे कोणते, सर्वात जास्त कुठं, सबलोकेशन्स कुठं, वापर कुठे, हे सगळं माहिती असायला पाहिजे. पण ही थोडीशी कमी कमी आढळतात, ह्यांचे जिल्हे विशेष लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जर बघितलं गट ब सोबत जे गट क ची तयारी करतात आणि त्यांना असं वाटतं की भूगोल आणखी थोडासा डिटेलमध्ये करावा, ग्रुप सी फोकस करणाऱ्या लोकांना असं वाटतं की ज्यांनी आणखी थोडासा भूगोल डिटेलमध्ये करावा, त्यांच्यासाठी थोडीशी 30 ते 32 लेक्चरची एक बॅच आहे. कुठली बॅच असेल तर वंदे भारत 2.0 नावाची बॅच आहे. ह्या बॅचमध्ये सगळा डेटा तुम्हाला अपडेटेड दिसेल. ह्या बॅचमध्ये विशेष तुम्हाला जर बघाल तर जे काही एक्स्ट्रा करंट ओरिएंटेड गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्हाला ह्या बॅचमध्ये दिलेल्या दिसतील किंवा काय वगैरे 30+ लेक्चर दिसतील तुम्हाला. आणि सगळं हे आत्ता रिसेंटली सगळं झालेला डेटा किंवा काय वगैरे, इकॉनॉमिक सर्वे असेल, अपडेटेड गोष्टी असेल, ह्या सगळ्या गोष्टी इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून, एआयच्या इमेजेसच्या माध्यमातून तुम्हाला जॉग्राफी शिकण्याची मजाच वेगळी असेल. ते कुठे आहे सगळं तर वंदे भारत 2.0 नावाची बॅच आहे. ज्यांना वाटतंय आणखी थोडंसं व्यवस्थित डिटेलमध्ये केलं पाहिजे तर त्यांच्यासाठी वंदे भारत. डिटेलमध्ये म्हणजे असं नाही की 6 महिने, 8-10 दिवसामध्ये भूगोल एकदम व्यवस्थित, एकदम परफेक्ट. बरोबर. कोण असेल तर वंदे भारत ही सुद्धा आपल्या ॲपवरती उपलब्ध आहे, बिंदास जॉईन करा. 16व्या प्रश्नाकडे येऊयात. योग्य विधान किंवा विधाने ओळखा. दिवसातील कमाल व किमान तापमान यांच्यातील फरक म्हणजे कोड तर दैनिक तापमान कक्षा. यस. मॅक्झिमम टेम्परेचर मिनिमम टेम्परेचर फरक म्हणजे कोड तर दैनिक तापमान कक्षा. हे सरळ सरळ. कोकणात दैनिक तापमान कक्षा कमी असल्यामुळे हवामान विषम. दैनिक तापमान कक्षा कमी असल्यावर हवामान काय असायला पाहिजे? सम. बरोबर. कोकणात वर्षभर हवामान सम तर पठारी प्रदेशात वर्षभर हवामान विषम. का? कोकणात दैनिक तापमान कक्षा कमी आहे, पठारी प्रदेशावरती दैनिक तापमान कक्षा जास्त आहे. बरोबर. म्हणजे हे स्टेटमेंट काय असेल तर चुकीचं असेल. हवेचं तापमान वाढल्यास हवा बाष्पीभवन नाही. इथे जर बघाल तर तुमच्याकडे थोडंसं करेक्शन करा. इव्हन तुमच्या ह्याच्यामध्ये काय बाष्पीभवन नाही तर सांद्रीभवन असा शब्द पाहिजे. काय पाहिजे जर बघितलं सांद्रीभवन असा शब्द पाहिजे. हवेचं तापमान वाढलं, हवेचं तापमान वाढल्यास हवा सांद्रीभवन करते असा शब्द असायला पाहिजे, पण असं होत नाही. सांद्रीभवन करण्यासाठी, कंडेन्सेशन करण्यासाठी हवेचं तापमान कमी होणं गरजेचं आहे. सांद्रीभवनाचा साधा अर्थ काय? हवेत जी काही पाण्याची वाफ आहे ती पाण्याची वाफ पाण्यामध्ये रूपांतरित होणे, पाण्याच्या थेंबात रूपांतरित होणे. मग आपल्याला ही पाण्याच्या थेंबात रूपांतरित झालेली कधी दिसते? दव पडल्यास दिसते, धुकं पडल्यास दिसते. पाऊस पडताना तुम्हाला पाण्याची वाफ पाण्याच्या स्वरूपात. मग धुकं कधी पडतं? दुपारी 12 वाजता का रात्री 12 वाजता? धुकं कधी निर्माण होतं? दुपारी 12 वाजता का रात्री 12 वाजता? तर रात्री 12 वाजता. रात्री 12 वाजता तापमान काय झालेलं असतं? कमी झालेलं असतं. म्हणून हवेचं तापमान वाढल्यास नाही, हवेचं तापमान कमी झाल्यास सांद्रीभवन होतं असं असायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं. तुम्हाला विचारलं योग्य विधाने ओळखा. योग्य विधानांमध्ये कोण आहे तर फक्त अयोग्य आहे. कोण दिसेल तर फक्त अयोग्य आहे. ब आणि क काय दिसतील? दोन्ही चुकीचे दिसतील किंवा काय. त्याच्यानंतर 17. पूर्व विदर्भातील तांबडी मृदा प्रामुख्याने कोणत्या खडकापासून निर्माण झाली आहे? पूर्व विदर्भामध्ये आर्कियन, पूर्व विदर्भामध्ये कडप्पा, पूर्व विदर्भामध्ये तुमच्या विंध्यड अशा प्रकारचे खडक आहेत. पण सर्वात जास्त कोण तर आर्कियन वाले खडक आहेत. आणि आर्कियन मध्ये कोण आहे? ग्रॅनाइट. जांभा नाही पूर्व विदर्भात. जांभा 200 सेंटीमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशातच हा सहसा आढळतो. बेसाल्ट पूर्व विदर्भात आढळत नाही. पश्चिम विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्राची पूर्वेकडची बाजू तिथं बेसाल्ट आढळतो. त्याच्यामुळे बेसाल्ट नाही, वालुकाश्म नाही. तर मॅक्झिमम कोणापासून? तुमच्या ग्रॅनाइट आणि नीस. ग्रॅनाइटचं रूपांतरित स्वरूप कोण असेल तर नीस नावाचा खडक असेल त्याच्यापासून निर्माण झालेली दिसेल तुम्हाला. कोण तर ही जर बघितले तर कोण? ग्रॅनाइट पासून निर्माण झालेली तुमची तांबडी किंवा तपकिरी मृदा. काय लक्षात ठेवाल? काय जास्त आहे याच्यामध्ये? आयन जास्त आहे. आयन पेरॉक्साईड नावाचा घटक आहे. ह्या मृदेमध्ये कोणता घटक आहे? आयन पेरॉक्साईड. ज्याच्यामुळे मृदेला कसला रंग प्राप्त झाला? तांबूस रंग प्राप्त झाला, तांबडा रंग प्राप्त झाला. तांबड्या मृदेमध्ये एकच घटक जास्त आहे. कुठला? लोह जास्त आहे. ह्या मृदेमध्ये एकच घटक कुठला जास्त आहे तर लोह जास्त. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. बरोबर. ग्रॅनाइट पासून निर्मिती आहे. 18. बरोबर. 18. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने जर बघाल तर तुमचा MTDC महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन महामंडळाने पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड ॲक्वॅटिक स्पोर्ट ISDA नावाची संस्था स्थापन केली आहे? ही ISDA नावाची संस्था MTDC ने
2009 मध्ये स्थापन केली आहे आणि ती सिंधुदुर्गच्या तारकर्लीला स्थापन केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिथं तारकर्ली नावाचं ठिकाण आहे, ह्या तारकर्लीला ही जर बघाल तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड ॲक्वॅटिक स्पोर्ट्स नावाची संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तारकर्लीला स्थापन झालेली संस्था आहे. वर्ष विचारलं तर 2009 सांगा. बरोबर. सोबत MTDC ची स्थापना महाराष्ट्र जर बघाल तर पर्यटन विकास महामंडळाची स्थापना 1975. MTDC ची स्थापना 1975. ही गोष्ट पण नीट लक्षात ठेवा. किंवा काय 19 आर्थिक पाहणीवाल्या भागावरती यात आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 नुसार महाराष्ट्रात डॅश आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमानतळ आहेत. महाराष्ट्रात 6 आंतरराष्ट्रीय आणि 13 देशांतर्गत विमानतळ आहेत. 6 आंतरराष्ट्रीय 13 देशांतर्गत. 6 मध्ये कोण कोण येतं ही नावं नीट लक्षात ठेवा. 6 मध्ये कोण येतं तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सांताक्रूज मुंबई. दुसरा कोण असेल तुमच्याकडे जर बघाल तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ लोहगाव पुणे. तिसरा कोण असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचा आंतरराष्ट्रीय विमानतळ सोनगाव नागपूर. ही पहिली 3 जुनीच आहेत आपल्याकडे. नवीन कुठं आलं तर तुमचं चिखलठाणा एअरपोर्ट आलं छत्रपती संभाजीनगरला. त्याच्यानंतर कोण आलं गांधीनगर किंवा ओझर विमानतळ आलं नाशिकला. आणि गव्हर्नमेंटनी सांगितलेलं शिर्डी विमानतळ जर बघाल तर ह्याला सुद्धा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून कन्सिडर करतात. ही 6 कोण आहेत 6 आंतरराष्ट्रीय आणि 13 देशांतर्गत वाली आहेत. बरोबर. ही बेसिक पहिला पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 1 20 नीरा नदी आणि कोयना नदी. बरोबर. नीरा नदीला आणि कोयना नदीला वेगळं करणारी डोंगर रांग. बरोबर. नीरा म्हणजे कोण आलं नीरा म्हणजे भीमा नदीची नदी खाली आणि कोयना म्हणजे कोण आली तर कृष्णा नदीची. नीरा आणि कोयना असं म्हणण्यापेक्षा जर बघाल तर म्हणजे तुम्ही जनरली भीमा आणि कृष्णा असं वाचता तर त्या मुख्य नद्या विचारण्याऐवजी उपनद्या विचारतील. भीमा आणि कृष्णा असं विचारतात. भीमा आणि कृष्णाला वेगळं करणारी डोंगर रांग कोण असेल तर भीमा नदी आणि कृष्णा नदीला वेगळं करणारी डोंगर रांग कोण असेल तर तुमची शंभू महादेव डोंगर रांग असेल. पर्याय क्रमांक 2. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे काय झालं हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे जर बघितलं तर एक तुमची गोदावरी नदी आणि त्याच्यानंतर भीमा नदी वेगळी झाली. बरोबर. शंभू महादेव डोंगर रांगेमुळे भीमा आणि कृष्णा नदी वेगळी झाली. भीमा आणि कृष्णा नदी वेगळी झाली. सातमाळ अजिंठा डोंगर रांगेमुळे तापी नदी आणि कोण वेगळं झालं तर गोदावरी वेगळी झाली. कोण झालं तर गोदावरी. तापी आणि गोदावरी. बामणेश्वर डोंगर जर किंवा काय जर बघाल तर ह्यांच्यामुळे काही वेगळं झालं नाही. हे बेसिक ही तुमची शंभू महादेव डोंगर रांग आहे. वर भीमा नदी आहे, दक्षिणेला कृष्णा नदी आहे. भीमा आणि कृष्णाचं नदी खोरं कोणामुळे वेगळं झालं शंभू महादेव डोंगर रांगेमुळे. बाकीच्या डोंगर रांगेमुळे कोणत्या नद्या वेगळ्या झाल्या हेही लक्षात ठेवा. क्रम जर नीट बघितला तुमची कोण असेल ह्या क्रमामध्ये जर आपण आलोत तर उत्तरेला तुमची नर्मदा नदी, त्याच्यानंतर सातपुडा पर्वत किंवा तोरणमाळ, त्याच्यानंतर कोण असेल तर तुमची तापी नदी. तापी नदी नंतर कोण तर तुमची सातमाळ अजिंठावाली डोंगरा, त्याच्यानंतर गोदावरी नदी, त्याच्यानंतर तुमची हरिश्चंद्र बालाघाट. हरिश्चंद्र बालाघाट नंतर भीमा नदी, मग कोण आलं तर शंभू महादेव डोंगरा आणि मग कोण आलं तर मग कृष्णा नदी. हा क्रमही तुम्हाला व्यवस्थित माहिती असायला पाहिजे. उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणा, दक्षिणेकडून उत्तरेकडे. एक नदी सुरुवात नदीपासून शेवट नदीपर्यंत. एक नदी एक डोंगर, एक नदी एक डोंगर, एक नदी एक डोंगर अशीच रचना दिसेल. हा क्रम नीट लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक कोण असेल तर 2 हा भाग आहे. जर बघाल तर जेवढे काही टॉपिक्स आपल्याला कव्हर करता येतील तेवढे सगळे टॉपिक्स कव्हर करूयात. हा कोड आहे तर रिव्हिजनचा रणसंग्रामवाल्या भाग 1 मध्ये होता आपण. बरोबर. ह्याचं जे काही एक्स्ट्रा माहिती जी काही मी तुम्हाला दिली आहे किंवा काय वगैरे तुम्ही तुमच्या PDF मध्ये तुमच्या नोटबुकमध्ये ही लिहून ठेवा. येणाऱ्या एक्झामसाठी निश्चित ही माहिती तुम्हाला उपयोगाची पडेल. तुमच्या काही आणखी कमेंट सजेशन्स असतील तर मला डेफिनेटली इथं कळवा. ह्या नंबरवरती टेलिग्राम व्हॉट्सअप हा नंबर चालू आहे. तुमचे काही विशेष सजेशन्स असतील की कोणते एरिया विशेष फोकस करावेत, आणखी काही वेगळे पण असावं आपल्या ह्याच्यामध्ये तर बिंदासीचं तुमच्या चांगल्या कमेंट्स पण तुम्ही करू शकता की तुम्हाला ह्याच्यामध्ये काय चांगलं वाटतं किंवा आणखी काय सुधारणा व्हायला पाहिजे किंवा काय वगैरे. आपलं YouTube टेलिग्राम जॉईन कराल तर बेटर, आणखी चांगली गोष्ट आहे, आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. ह्या भाग 1 पुरतं इथं थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.